नमस्कार. साहित्याच्या पारावर भाग 32 मध्ये सर्व रसिक वाचकांचं मनपूर्वक स्वागत. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष भेट शक्य नसल्यामुळे या डिजिटल उपक्रमाचं बीज आम्ही रोवलं आणि बघता बघता आता त्याचं वटवृक्षात रूपांतर होतंय. रसिक वाचकांचा भरभरून प्रतिसाद या उपक्रमाला मिळतोय याचा खरोखर मनापासून आनंद आहे. आज साहित्याच्या पारावर आलेली 2 पुस्तकं आहेत. त्याच्यापैकी पहिलं पुस्तक आहे लालबाग हा भाग आपल्यासमोर प्रत्यक्ष जिवंत करणारं पुस्तक. नाव आहे लालबाग. लेखक आहेत आदिनाथ हरवंदे. वाचक प्रतिसाद नोंदवलेला आहे सुप्रसिद्ध नाटककार, गायक, दिग्दर्शक, मराठी बाणा फेम अशोक हांडे. साहित्याच्या पारावर आलेला दुसरा काव्यसंग्रह आहे असंच तुलाही होतंय ना. कवी आहेत गीतकार, गायक, संगीतकार कवी मिलिंद जोशी. वाचक प्रतिक्रिया नोंदवलेली आहे प्राध्यापिका स्मिता परांजपे यांनी. साहित्याच्या पारावर या चौघांचंही मनापासून स्वागत. लालबाग या कादंबरीच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करत आहेत लेखक आदिनाथ हरवंदे. लालबाग ही केवळ एक कादंबरी नाहीये, तर या कादंबरीतील पात्रांच्या माध्यमातून एकूणच लालबागचा परिसर, तिथल्या गल्ल्या, तिथली बोळं, चाळी, रूढी आणि परंपरा यांचा जिवंत लेखाजोखा आपल्यासमोर साकारला जातो. महाराष्ट्र राज्य आणि गुंतवणूक महामंडळ येथे गेली 31 ते 32 वर्ष विभाग प्रमुख आणि वरिष्ठ व्यवस्थापक या पदावर आदिनाथ हरवंदे हे सेवारत होते. आतापर्यंत जवळजवळ त्यांची 9 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. लोकप्रभा, सामना, लोकसत्ता, लोकमत यांसारख्या अनेक वृत्तपत्रांमध्ये, मासिकांमध्ये ते सातत्यानं लेखन करत असतात. साहित्याच्या प्रांगणात त्यांचं जे कार्यकर्तृत्व त्यांनी सिद्ध केलेलं आहे त्यासाठी अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवान्वित केलेलं आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार, राजश्री शाहू महाराज महाराष्ट्र राज्य पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलंय. त्याचबरोबर ज्येष्ठ क्रीडा पत्रकार हा पुरस्कार त्यांना क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला आहे. या कादंबरीसाठी वाचक प्रतिक्रिया नोंदवलेली आहे सुप्रसिद्ध दिग्दर्शक, गायक, संगीतकार अशोक हांडे यांनी. ऐकूयात या दोघांनाही लालबाग या कादंबरीच्या निमित्तानं. लालबागमध्ये माझं वास्तव्य 31 वर्ष होतं. त्या कालावधीत लालबागमधील लोककलेनं माझ्या मनावर गारूड केलं. नमन, खेळे, भारुडं, कीर्तन ऐकताना मन तल्लीन व्हायचं. गणेशोत्सवात नाटकं बघताना त्यातील लुब्ध करणारे प्रसंग, देखावे मन वेधून घ्यायचे. त्याच्या साथीला चाळीच्या समोर जनता सेवा मंडळाचं वाचनालय आणि ग्रंथालय होतं. तिथले ग्रंथपाल मुलांना यथोचित मार्गदर्शन करायचे. या पैलूंसह लालबागच्या इतर अनेक क्षमता होत्या. भारतीय स्वातंत्र्य लढा असो किंवा संयुक्त महाराष्ट्राचा संग्राम असो, लालबाग सतत अग्रभागी राहिला. लालबागमध्ये सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे गिरणी कामगारांची वस्ती, अनेक नामांकित गिरण्या तिथे होत्या. मी राहत होतो त्या चाळीस 90 बिराडं होती आणि त्या 90 बिराडांमध्ये भजन, नमन, खेळे, बाल्यानाच
असे विविध प्रकार सादर करणारी मंडळी होती. सूर्योदयाच्या समयी चाळीत वासुदेव यायचा. बाराबंदी, डोक्यावर मुंडासं, गळ्यात विठोबाची तस्वीर, तस्वीरीला हार, पायात घुंगरू आणि कपाळाला टिळा, एका हातात टाळ आणि दुसऱ्या हातात चिपळ्या, असं तो वासुदेव अत्यंत लयबद्ध आणि नादमय पद्धतीने त्याचं चालणं आणि गायन असायचं. पैसा हातावर ठेवला की किंवा एखाद्या महिलेने त्याच्या झोळीत शिधा ओतला की पंढरीच्या विठोबाला, जेजुरीमध्ये खंडोबाला, पंढरपुरात मुक्ताबाईला, आळंदीमध्ये ज्ञानोबाला, असं तो अनेक देवतांना व संतांना आवाहन करायचा. लालबागला असे अनेक मनोवेधक किनारे होते. त्याचबरोबर नळावरची बायकांची हमरीतुमरीची भांडणं, शिक्षण सोडून उनाडक्या करणाऱ्या मुलांच्या मारामाऱ्या, कृष्णा देसाई, अंकुशदादा, लाडमास्तर, मोजेस दादा, रामदादा यांचे अनेक धंदे लालबागमध्ये होते. त्यापैकी कृष्णा देसाई दादागिरी करून मोठे झाले आणि नंतर आमदारही झाले. संयुक्त महाराष्ट्राचा लढा, आचार्यात्र्यांच्या सभा, त्यानंतर शिवसेनेची स्थापना, मार्मिकचा तोफखाना, बाळासाहेबांचं अमोघ वक्तव्य, या सर्व पैलूंचा मी साक्षीदार होतो. लालबागवर लिहावं असं सतत वाटायचं. आमच्या चाळीत दिवाळीत अनेक कार्यक्रम व्हायचे. त्यापैकी नमन हे अत्यंत आकर्षक असायचं. नमनातील सर्वाधिक लोभसवाणा प्रकार म्हणजे रावणाचं आगमन. हा रावण शेजारच्या चाळीच्या पटांगणातून नाचत आणि तलवार पारजत यायचा. त्यानंतरचे प्रसंग म्हणजे धनुष्य उचलताना रावणाची फजिती, नंतर सीता स्वयंवर, रावणाचं वनवास, तिथे सीताहरण आणि नंतर शेवटी राम रावण युद्ध. ते राम रावण युद्ध होण्याच्या अगोदर बाकीचे सगळे प्रसंग हे गायनाच्या माध्यमातून सादर व्हायचे. गांधीजींनी 1942 मध्ये चले जाओ चळवळीची हाक दिली. त्यावेळी गिरणी कामगार स्वयंस्फूर्तीनं चळवळीत सामील झाले. 1908 साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना इंग्रज सरकारने मंडाले तुरुंगात 6 वर्षाच्या शिक्षेसाठी पाठवलं. त्याची बातमी वर्तमानपत्रात आल्याबरोबर लालबागमध्ये सकाळी सर्व रस्त्यांवर खडूने ती बातमी त्यांच्या प्रथेप्रमाणे लिहिण्यात आली आणि गिरणी कामगारांनी एकमुखाने निर्णय घेतला की टिळक बाबांना शिक्षा झाली, आपणही संप करायचा. आणि
कोणाच्याही आदेशाशिवाय एका विचाराने प्रेरित होऊन काम बंद करणं हा चमत्कारच होता. असे अनेक रोमहर्षक प्रसंग तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळतील. नमस्कार मंडळी, मी अशोक हांडे, मराठी बाणा. खरं म्हणजे मराठी बाणा हा कार्यक्रम माझ्या लालबागच्या वास्तव्यातून तयार झालेला आहे. तिथल्या अनुभवाची शिदोरी त्या सगळ्या कार्यक्रमासाठी आहे. आणि ज्यावेळेला मी पहिल्यांदा आदिनाथ हरवंदे यांची लालबाग कादंबरी वाचली त्यावेळी मी पदोपदी ती कादंबरी गल्लीबोळातून जगत होतो. कारण त्यांनी या कादंबरीमध्ये लालबागचा खरा इतिहास, पात्र जरी काल्पनिक असली तरी खरा भूगोल, खरा इतिहास, त्या काळची सामाजिक परिस्थिती, त्या काळची आर्थिक परिस्थिती, त्या काळची राजकीय परिस्थिती, या सगळ्यांचा इतकं सुंदर मिलाफ केला आहे. आणि लालबाग हे स्वतःचं कॅरेक्टर निर्माण केलं आहे. मला आश्चर्य वाटतं की गल्लीबोळातले बारीक सारीक तपशील त्यांनी इतक्या सुंदरपणे मांडले आहेत. कारण त्या सगळ्या गल्लीबोळातून मी फिरलेलो आहे. त्याचप्रमाणे त्या काळात असलेली कम्युनिस्टांची राजवट, त्याच्यानंतर आलेली शिवसेना, त्याच्यानंतर तिथले काँग्रेसचं राज्य कसं झालं, ह्या सगळ्या स्थित्यंतरामध्ये लालबागच्या तरुण पिढीचा वापर कोणी कसा केला आणि ह्या सगळ्या गोष्टी इतक्या त्यांनी मर्मभेदकपणे सांगितलेल्या आहेत की हृदयाला भिडतात. आणि त्याच्यातलं एक एक पात्र जिवंत होतं आणि ते आपल्याशी बोलू लागतं. आणि त्या सगळ्या पात्रांचा मिळून एक लालबाग तयार होतो, जो लालबाग तुमच्याशी बोलू लागतो, जो लालबाग तुम्हाला प्रेरणा देतो. ज्या लालबागकडे आम्ही लहान असताना इतर भागातले लोक हीन दर्जाचा म्हणून समजत होते, त्याच लालबागमध्ये सांस्कृतिक, क्रीडा याचे कितीतरी जबरदस्त असे आविष्कार तयार होत होते. आणि आदिनाथ हरवंदेंचं मी त्यासाठी अभिनंदन करील की हे सगळ्या गोष्टी तुम्ही मांडल्यात, त्यामुळे त्या जगापुढे आल्यात. नाहीतर लाड मास्तरांची व्यायामशाळा असो, किंवा जल्लाद नावाचं नवहिंद बालमित्र मंडळाचं नाटक असो, किंवा कृष्णा देसाई असो, किंवा बंडू शिंगरे असो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला तिथे येतात त्यावेळेला त्या सत्य बनून येतात. त्या नुसत्या येत नाहीत, त्या कादंबरीच्या ओघामध्ये जरी आल्या तरी तो काळ दाखवतात. आणि त्या लालबागचे ऋण आदिनाथजी तुम्ही फेडले आहेत आमच्या सगळ्यांच्या वतीने. मला आनंद आहे, लालबाग कादंबरी वाचून तुम्हाला खऱ्या लालबागची ओळख होईल याची मला खात्री वाटते. धन्यवाद. नमस्कार, मी मिलिंद जोशी. तुम्ही मला संगीतकार म्हणून कदाचित ओळखत असाल. तुम्ही वेगवेगळ्या रियालिटी शोजमध्ये मला पाहिलेलं असेल कदाचित, झी मराठीवर, सूर नवा ध्यास नावामध्ये, कलर्सवरती. आणि मी चित्रकार सुद्धा आहे. माझी अनेक प्रदर्शनं पण चित्रकलेची झालेली आहेत. ते सुद्धा कदाचित तुमच्यापैकी अनेक लोकांनी माझ्यावर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जर फॉलो करत असाल तर पाहिलेलं असेल. असंच होतं ना तुलाही या माझ्या काव्यसंग्रहाबद्दलची पार्श्वभूमी म्हणून हे सांगणं मला आवश्यक वाटतं. आणि ते अशासाठी की मला नेहमी असं वाटतं की कलाकार त्याची कलाकृती जेव्हा एखादी सादर करतो तेव्हा तो कुठून आला आहे आणि तो कशावरती वाढलेला आहे आणि त्याची विचारसरणी काय आहे, त्याची मांडण्याची पद्धत काय आहे, या सगळ्यांनी त्या कलाकृतीमध्ये खूप फरक पडतो आणि त्यांनी ती कलाकृती बनत असते. माझी लिखाणाची सुरुवात मुळात जाहिरात क्षेत्रातून झाली. मी शिक्षण म्हणून कमर्शियल आर्ट्सचं शिक्षण घेतलेलं आहे आणि मी 1989 साली मुंबईत आलो आणि तेव्हापासून जाहिरात संस्थांमध्ये व्हिज्युअलायझर, आर्ट डिरेक्टर म्हणून काही वर्ष काम केलं. आणि त्या काळामध्ये जाहिरातीच्या जिंगल्स करायची संधी मिळाली आणि त्या लिहायची पण संधी मिळाली, किंवा जाहिरातीसाठी काही कॉपीरायटिंग करायची संधी मिळाली. त्यातनं माझं लिखाण हळूहळू सुरू झालं. आणि त्याही बरेच आधी, म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना अनेक कवींच्या कविता वाचल्या. सुप्रसिद्ध लेखक माझे जिजाजी आहेत श्री चंद्रकांत भोंजाळ,
त्यांनी मला खरं कवितेबद्दलचं जास्त प्रगल्भ ज्ञान मिळवायला मदत केली. कारण की ते मला पत्रातून अनेक कवींच्या कविता आणि कवींबद्दलची माहिती लिहून पाठवायचे आणि त्या कविता वाचत वाचत हळूहळू मी त्या कंपोज करू लागलो आणि कवितांच्या गाण्याचे कार्यक्रम करायला लागलो. आणि मला कळलं की म्हणजे मी अनेक म्हणजे नावच घ्यायची झाली तर कुसुमाग्रज, आरती प्रभू, ग्रेस, इंदिरा संत, नादो महानोर, सुरेश भट अशा अनेक कवींच्या विविध पद्धतीच्या कविता, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, किती नावं घेता येतील, गायल्या आणि त्या गाण्याच्या कारणाने शब्दांच्या आणि अर्थाच्या खोलात मला जाता आलं. तर हा सगळा अनुभव पाठीशी असताना आणि जाहिरात क्षेत्रासाठी मुद्दाम जे लिहावं लागतं की जे अतिशय स्वाभाविक वाटावं लागतं आणि लोकांना पटकन समजेल अशा क्वालिटीचं ते असावं लागतं आणि योग्य तो मुद्दा त्यातनं नक्की कन्वे होतोय का नाही याची खूप काळजी घ्यावी लागते. तर जाहिरात क्षेत्रातलं हे मुद्दाम कलाकृती निर्माण करण्याचं काम, तो अनुभव आणि ज्या उत्तमोत्तम कवींच्या कविता वाचत मी मोठा झालो त्यांच्याकडनं मिळालेली भाषेचा अनुभव, त्यांच्या कवितांमधनं असलेली नादमयता, त्यांच्या कवितांमधनं असलेली प्रतिमाशैली, त्यांच्या कवितांमधला असलेला ओघवतेपणा, ह्या सगळ्याचा अनुभव कुठेतरी काम करत होता आतमध्ये असं मला जाणवतं. आणि मग नंतर मी गाणी लिहिता लिहिता म्हणजे जाहिरातीची गाणी लिहिता लिहिता गीतलेखन आपोआप हळूहळू सुरू झालं. पण खरोखर ते गीतलेखनाच्याच पातळीवरचं होतं, म्हणजे त्या कविता होत्या असं मला फारसं आज म्हणता येणार नाही. कारण की आणि हा एक फार आणखीन महत्त्वाचा मुद्दा आहे, मला नेहमी जाणवतं की गाणं आणि कविता या गोष्टींना फार वेगवेगळं मानलं जातं, पण त्या गोष्टी एक छान एकत्र आणल्या जाऊ शकतात याचा अनुभव मी स्वतःच्या कामातनं घेण्याचा प्रयत्न केला, एवढंच मी त्याबद्दल सांगू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव असल्यामुळे म्हणजे चित्रकलेचा अनुभव तोही जाहिरात क्षेत्रामुळे जास्त वाढला, पण मला पेंटिंग्स करायला अतिशय आवडतं आणि मी मोठे मोठे कॅनव्हासेस सुद्धा पेंट करतो. मी जलरंगात सुद्धा काम केलेलं आहे. मला कॅलिग्राफीची पण सुद्धा खूप आवड एक निर्माण झाली त्या काळामध्ये, जाहिरात क्षेत्राच्या काळात. त्याच काळात मला अच्युत पालव यांच्यासारखा अतिशय जवळचा मनस्वी आणि स्पॉन्टेनियस आर्टिस्ट असलेला मित्र मिळाला. त्यामुळे या सगळ्या क्वालिटीज कुठेतरी आपल्या कलाकृतीत यायला हव्या, म्हणजे कोणत्याही कलाकृतीत. मी तर स्वतःला खूप नशीबवान समजतो, कारण की मी लिहिणं, चित्र काढणं, गाणं, स्वररचना करणं, नेपथ्य रचना सुद्धा मी अनेक नाटकांच्या केलेल्या आहेत. त्यामुळे ते एक डायमेन्शनल थॉट जो असतो, 3 डायमेन्शनल, त्याचा पण अनुभव आहे. तर एवढं सगळं मला जर अवगत असेल आणि ते प्रोफेशनल लेवलपर्यंत काम करण्याच्या पातळीपर्यंत जर मला अभ्यास करणं शक्य झालेलं आहे, त्यामुळे मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. तर आता पुन्हा एकदा काव्यसंग्रह या मुद्द्याकडे येतो. ही पार्श्वभूमी मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगितली कारण की मी जेव्हा एक 5-6 वर्षांपूर्वी सोशल मीडियावरती माझ्या काही छोट्या छोट्या कविता पोस्ट करायला लागलो, तेव्हा मी त्या सहज काही सुचलेलं थोडंसं पोस्ट करायचो आणि त्याच्यावर खूप सुंदर प्रतिक्रिया येऊ लागल्या. आणि मला हाताने लिहायची पण खूप आवड आहे, म्हणजे हस्ताक्षर ही गोष्ट मला खूप आवडते. म्हणजे जसं आपण मग अशी म्हणलो की कविता आणि गाणं याच्यातला फरक असतो, तसंच कॅलिग्राफी आणि हस्ताक्षर याच्यातही खूप मोठा फरक आहे. हस्ताक्षर ही खूप स्वाभाविक गोष्ट आहे, कॅलिग्राफी ही स्पॉन्टेनियस गोष्ट आहे, पण तरीही ती हस्ताक्षरापेक्षा थोडीशी डिझाईन्ड आहे असं मला वाटतं. तर जेव्हा त्या कवितांना खूप सुंदर रिस्पॉन्स यायला लागला, आणि मी हे केवळ लाईक्सच्या भाषेतलं म्हणत नाही हा, म्हणजे तो किती व्हर्च्युअल रिस्पॉन्स असतो याची मला संपूर्ण कल्पना आहे, पण अनेक लोकांनी शब्दात लिहून अतिशय सुंदर प्रतिक्रिया मला त्या काळात कळवल्या आणि अजूनही कळवत असतात. आणि त्यांच्या म्हणण्यातनं अनेकदा असं मला सुचवण्यात आलं की आता तुमचा संग्रह आला तर आम्हाला या सगळ्या कविता एकत्र वाचायला मिळतील आणि खूप छान होईल. तर या सगळ्याचा विचार करून मी पण म्हटलं की करूया. आणि बुकगंगा प्रकाशनचे मंदार जोगळेकर यांच्याशी माझी भेट झाली त्या काळामध्ये. तर मंदार जोगळेकरांना मी ही कल्पना सांगितली की असं असं आहे, तर ते ताबडतोब म्हणले की आपण करूया, तू एकत्र कर कविता, मग आपण बघूया. तर त्याप्रमाणे मी संकलित केल्या कविता
आणि कविता संकलित केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की माझ्या कविता खूप विविध प्रकारच्या आहेत फॉर्मॅट म्हणून. म्हणजे त्या अतिशय छोट्या छोट्या 4 ओळींच्या सुद्धा आहेत, त्या पूर्ण पानभर चालणाऱ्या पण आहेत, त्या मुक्तछंद पण आहेत, त्या मुक्तछंदांमध्ये यमक असलेल्या सुद्धा आहेत, त्या छंदबद्ध सुद्धा आहेत, त्या गीतमय सुद्धा आहेत, त्या थोड्याशा अनवट सुद्धा आहेत कल्पनेच्या पातळीवर बऱ्याचदा. आणि गझलसुद्धा मी काही वर्षांपूर्वी लिहायचा अभ्यास सुरू केला आणि गझलसुद्धा मी अनेक लिहिलेल्या होत्या. तर त्या कविता एकत्र केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की या तर खूपच विविध पद्धतीच्या कविता आहेत. म्हणजे एखाद्या संग्रहाची ओळख म्हणून जे आपण म्हणतो की हा गझलचा संग्रह आहे किंवा हा छंदबद्ध काव्याचा संग्रह आहे किंवा हा सामाजिक पद्धतीच्या आशयाचा मुक्त छंद असलेला कविता संग्रह आहे, या कवीचं असं म्हणणं आहे, या कवितेचा रंग साधारण असा आहे, असं कुठलंच काहीच माझं या संकलनाला म्हणता येणं मला शक्य नव्हतं. कारण की एवढं वैविध्य कंटेंट वाईज सुद्धा होतं आणि फॉर्मॅट म्हणून सुद्धा होतं. मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीने. तर मला अनेक लोकांनी सुचवलं होतं की फक्त गझलचा संग्रह करायचा प्रयत्न कर किंवा फक्त मुक्तछंद. तर तेव्हा मला असं वाटलं, प्रकर्षाने असं वाटलं की असं वेगवेगळं करायची गरज नाही. कारण की माझी ओळख जर कवितेची असेल की त्या विविध असतील तर त्या एका संग्रहात आल्या पाहिजेत. आणि म्हणून मी या असंच होतं ना तुलाही या संग्रहामध्ये गझल पण आहेत, छंदबद्ध कविता आहेत, मुक्तछंद आहेत, छोट्या कविता आहेत, मोठ्या कविता आहेत, काही अनवट प्रतिमा शैली असलेल्या कविता आहेत, काही अतिशय सोप्या सहज भाषेतल्या कविता आहेत. तर असंच होतं ना तुलाही हे साधं सोपं नावसुद्धा त्या सोपेपणाच्या विचारातनंच आलेलं आहे. आणि हा संग्रह प्रकाशित करताना मग मला पुन्हा एकदा माझ्यातला चित्रकार, माझ्यातला हस्ताक्षर लिहिणारा कलाकार जागा झाला आणि माझ्या मनात विचार आला की हे काहीतरी अतिशय वेगळ्या पद्धतीने पुस्तक करूया. आणि केवळ वेगळं म्हणून नाही, पण माझा असा अनुभव आहे की हस्ताक्षर हे आपल्या मनाचं प्रतिबिंब असतं. त्यामुळे मी प्रत्येक कविता माझ्या हस्ताक्षरात लिहून काढली आणि हा संग्रह संपूर्णपणे हस्ताक्षरात प्रकाशित केलेला आहे. आणि त्याच्याबद्दल असं बोललं जात आहे की हा कदाचित आधुनिक काळातला पहिलाच कवीच्या हस्ताक्षरात प्रकाशित झालेला संग्रह असेल. हा साहित्याचा पार माझ्यासाठी नवीन नाही, खूप सुंदर उपक्रम आहे ग्रंथाली प्रकाशनाचा. मी अनेक एपिसोड्स याचे पाहिले आहेत. आणि पण आज माझ्या असंच होतं ना तुला ही काव्यसंग्रहाबद्दल मला स्वतःचे विचार मांडण्यासाठी इथे आमंत्रित करण्यात आलं, याच्याबद्दल मी ग्रंथाली प्रकाशनाचा खूप आभारी आहे. त्यामुळे तुमच्याशी संवाद साधता आला. तुम्हाला हा संग्रह जर तुम्ही वाचला असेल तर कसा वाटला हे मला जाणून घ्यायची खूप इच्छा आहे. जरूर कळवा. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार, शुभेच्छा, धन्यवाद. असंच होतं ना तुलाही हे नावच मुळात संवाद साधू पाहणार, त्यामुळेच हा संपूर्ण कविता संग्रह खूप बोलका झालाय. मिलिंद जोशी यांच्या या पहिल्याच काव्यसंग्रहाचं वैशिष्ट्य म्हणजे तो स्वहस्ताक्षरात प्रसिद्ध केला गेलाय. प्रत्येक कवितेचा आशय आणि लय जशी बदलते तसं हे हस्ताक्षरही आपली लय बदलतं. आपल्या मनात असलेलं पण शब्दात मांडता न येणारं असं काहीतरी आपल्याला या कवितेत सापडतं आणि कदाचित म्हणूनच संपूर्ण वाचून झाल्याशिवाय हे पुस्तक बाजूला ठेवू शकत नाही आपण. हा कविता संग्रह मी माझ्या काही विद्यार्थ्यांना भेट दिला आणि मग त्याचं सामूहिक वाचन देखील केलं. एकाच कवितेतून प्रत्येकाला वेगळा अर्थ सापडत होता. एकीकडे तरुण आई तर दुसरीकडे 80 वर्षांचे माझे बाबा. ते मला म्हणाले, अगं ताई काय सुंदर बोलक्या आहेत कविता. म्हणजे 20-22 वर्षाच्या मुलांना जे वाटतं तेच जर 80 वर्षाच्या गृहस्थाला वाटणार असेल तर कवितेत किती सामर्थ्य आहे बघा. त्यांच्या निनावी या कवितेतील प्रत्यक्षात कधीच न लिहिलेली अनेक निनावी पत्र माझ्या मनात पडून आहेत. या ओळी असू देत किंवा तो या कवितेतला हा संवाद बघा. तो म्हणाला, सावल्या म्हणजे उन्हाला पडलेल्या घड्या असतात. तिनं विचारलं, आणि ऊन म्हणजे? तो म्हणाला, ऊन म्हणजे सावल्यांची विस्कटलेली घडी. काय सुंदर कल्पना आहे ना. या कविता संग्रहातली सगळ्यात आवडलेली माझी कविता म्हणजे गुरुवंदना.
इतकी प्रगल्भ विचार आहेत, ज्याला लघुत्वाची जाण त्याला गुरुत्वाचे स्थान. काय सुंदर विचार आहेत ना मिलिंदजी. नानाविध आशयांच्या अनेक कवितांचे कविता संग्रह प्रसिद्ध व्हावेत हीच तुम्हाला शुभेच्छा. साहित्याच्या पाराच्या निमित्तानं लालबागच्या परिसरामध्ये रसिक वाचकांनो तुम्ही मुक्तपणे संचार केलात. इतकंच नव्हे तर काव्यानंदामध्ये डुंबण्याचा आनंदही प्राप्त केलात. आज या निमित्तानं पारावर आलेले आदिनाथ हरवंदे आणि कवी मिलिंद जोशी, त्याचबरोबर मराठी बाणाकार अशोक खांडे आणि प्राध्यापिका स्मिता परांजपे या चौघांचेही मी मनापासून आभार मानते. वैभव महाराष्ट्राचे हे आमचे YouTube चॅनल, याच्यावर साहित्याच्या पारावरचे सगळे उपक्रम आपण पाहू शकता. ग्रंथाली वॉच हे आमचं FB चॅनल, यावरही साहित्याच्या पारावरचे सगळे कार्यक्रम तुम्ही पाहू शकता. पुढच्या शुक्रवारी पुन्हा असेच भेटूया. तत्पूर्वी आपली रजा घेते. नमस्कार, धन्यवाद.